रमी खेळण्याच्या मुद्द्यावरनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं। सभागृहात रमी खेळणं हा विषय छोटा असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणतात। राजीनाम्याची मागणी केली जातीये, मी काय विनयभंग केलाय की काय असा प्रश्न देखील त्यांनी विचारला। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असून आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। ऑनलाईन रम्मी काय प्रकार हे माहिती तरी आहे का आपल्याला? ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। वॉटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं, ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही। आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट, कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711777 नंबर आहे। माझे अकाउंट, बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केलाय, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केलाय आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेली आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, काय झालं काय? असं एक फक्त फोटो, त्याचा व्हिडिओ त्याचा रेकॉर्ड करायला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, 4 दिवसांनी लावा दाखल करणार आहे। आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये, एक मीडियावाल्यांनी काही टाकलं तिथे खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागली। ते बुद्धिबळ खेळ होते, ते रमी नव्हती खेळ, ते बुद्धिबळ खेळ। फक्त बुद्धिबळाच्या जागी ते हत्ती, घोडा, वजीर वगैरे दिसतात, त्याच्यावरती चौकट, किल्लावर काय ते स्पीकचा काहीतरी असं काहीतरी दिसत होतं। कदाचित आमचा नजर दोष होता, महाराष्ट्राचा नजर दोष आहे। ते बुद्धिबळच खेळ आणि राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा नसतो, मुख्यमंत्र्यांकडे। महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची? काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय, तुम्हाला आक्रोश करतोय, शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी, आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत। हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे। कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल। आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं जे काय बोलले ती वास्तवता काय, वस्तुस्थिती काय ती पाहतील। आता कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे, त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं आहे की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं। तर उगाच ते पॉपअप झालं, ॲड आली, हे छोट्याशा मुलालाही कळतं की ते कोणता पत्ता खेळत होते, विचार काय, डोकं का खाजवत होते। पॉपअप करताना डोकं खाजवावं लागतं का? विचार करून पत्ते खेळत होते आणि पुन्हा बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं आहे की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं एवढं मोठं काय? सभा, तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात आणि ही छोटी मोठी गोष्ट आहे का? मुख्यमंत्र्यांनी फक्त नाराजी व्यक्त केली, मुख्यमंत्री हतबल झालेले आहेत असं माझं मत आहे। या राज्याचे मुख्यमंत्री पूर्णपणे हतबल झालेले आहे। मंत्री काय करतात त्यांना काही करता येत नाही, आमदार काय करतात त्यांना काही करता येत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कोकाटेंचं जे कृत्य आहे अतिशय चुकीचं आहे। विधान परिषदेमध्ये जर ते रमी खेळले असतील तर याचं कोणीही समर्थन करत नाही। आमच्या पक्षश्रेष्ठींनी समर्थन केलं नाही, मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं नाही, पण ते स्वतः सांगतायत की त्याबाबत ते अब्रू नुकसानीचा दावा टाकणार आहेत आणि त्यात जर ते रमी ऑनलाईन गेम खेळले असतील आणि जर ते दोषी असतील तर ते स्वतः राजीनामा देतील। दुसरं, हा व्हिडिओ अभ्यंगताच्या कक्षातून व्हायरल झाला
की पत्रकार गॅलरीतून व्हायरल झाला, आणि जर तो झाला असेल तर तो नेमका कुणी केला, आणि जर केला असेल तर मग रोहित पवारांचे पेड काही तथाकथित सोल्जर्स तिथे होते का, की ज्यांनी काही आर्थिक देवाणघेवाण करून हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. कोकाटे साहेबांच्या रमी खेळण्याचं मी समर्थन करत नाही. यांना जनाचे आणि मनाची दोन्ही लाज नाही. मंत्र्यांनी मान्य केलं पाहिजे. तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे विधान परिषदेमध्ये. रमी गेम ते खेळताना दिसते आहे सगळ्यांना. तो कुठल्या ऑडिट केलेला व्हिडिओ नाही. पण या लोकांना शेतकऱ्यांची काळजी नाही आहे हे स्पष्ट होते. नुसतं कृषी मंत्रीच नाही तर फडणवीस सरकारनेच आता राजीनामा द्यायची वेळ आहे. कारण की शेतकरी विरोधी आहे. जो शेतकरी पोशिंदा आहे, तो या आमच्या सगळ्यांचा बाप आहे, त्याच्याशी हे लोक खोटं बोलतात आहे. आता खुर्चीतून सगळी खाली ओढण्याची वेळ आता आलेली आहे. कृषी मंत्री सदनात बसून पत्ते खेळत होते. खरं तर पाहिलं तर आम्ही सगळेच आमदार म्हणून कृषी खात्यावर बोलत असतो, शेतकरी आत्महत्यावर बोलत असतो. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यात 750हून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि मग मंत्री महोदय काय करतात तर हाऊसमध्ये बसून पत्ते खेळतात. जंगली रमी की ऑनलाईन रमी जे काय ते खेळतात. योगायोगाने त्या दिवशी तो पण विषय आला की हे ऑनलाईन जुगार जे चालू आहे त्याच्यातून पण लोक आत्महत्या करायला सुरू झालेले आहेत. आणि त्याच्यावर पण बंदीची मागणी आमचे आमदार कैलाश पाटील यांनी केली होती. तर मला वाटतं कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांनी अशा मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे, कारण हे सिरियसनेस दिसत नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.